9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण बघतोय की इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळं आपल्या देशात ही इंधनाची मोठी झळ पोचलेली आपल्याला पाहायला मिळते। तर नेमके बाजारामध्ये काय परिस्थिती आहे, अनेक अफवा उठत आहेत, सिलेंडर मिळतोय मिळत नाही अशा चर्चा चालू असताना आपण प्रत्यक्षात काही रेस्टॉरंटमध्ये आपण जाऊन त्याची खातरजमा करून घेतोय। विट्यातील सुप्रसिद्ध असं हे प्रकाश टी सेंटर जे की नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये आहे मायनी रोडला, तिथं प्रचंड वर्दळ असते आणि अशा या ठिकाणी आपण आलो आहे की त्यांची काय परिस्थिती आपण पाहून घेणार होतो। नमस्ते, काय सांगाल, सिलेंडर मिळत नाही अशी चर्चा असताना नेमकं काय सांगाल? सिलेंडर आता मिळायचा बंद झाला आहे, त्याने आम्हाला पहिल्यांदा कल्पना द्यायला पाहिजे होती की बाबा सिलेंडर बंद होणार आहे, ते आम्ही काय तर सोय केली असती। आता त्यामुळं आमची अशी अपघात झालेली आहे की आम्हाला म्हणजे नाश्त्यात गिऱ्हाईक कमी करावं लागायला लागलं आहे। आता आम्ही लाईटवरची शिगडी आणल्या, त्या लाईटवर आम्ही आत्ता तयार करतो आहे बघा, या लाईटवर सगळं तयार करतो आहे। त्यामुळं आमचं म्हणजे का सरकारनं लवकरात लवकर सिलेंडर द्यायची सोय करावी, नाही काय तर तोडगा त्यांनी आम्हाला काय तर द्यावा, नाहीतर एक 10-12 दिवसात दुकान बंद करण्याची वेळ येईल तर ती होऊ नये। नाही, आता जे तुम्ही सांगितलं की इलेक्ट्रिक शेगडीवरती आपण चहा करतोय, चहाचं ठीक आहे, परंतु तुम्ही सकाळच्या नाश्त्याचं नियोजन कसं करता? नाश्त्याचं काय, मग घरातला सिलेंडर आणतोय, घरातला तो चालत नाही, मग ती चूल वगैरे तयार करायची बाहेरल्या बाहेर, तेव्हा नाश्ता आम्ही तयार करतोय आता चुलीवर। याचा अर्थ सध्या सिलेंडर नसल्यामुळं सगळं बंद आहे। हो, सिलेंडर नसल्यामुळे आम्ही नाश्त्याचं कमी केलं, मिसळ बंद केलेले आता। आणि हॉटेल असंच जर सिलेंडरचा तुटवडा राहिला तर सुरू राहील असं वाटतंय का? नाही, 15 दिवसात बंद करतील। आता जवळ बरेचसेच आसपासचे बंद झालेले आहेत, माणसांनी नाश्ता बंद केला आहे, कुठं चहा ठेव, चहा पण बंद करायला लागलेली। आम्हाला सुद्धा काही दिवसात बंद करावं लागेल, तर सरकारनं ह्याच्यावर लवकरात लवकर 15 दिवसाला तर आम्हाला 1-2 सिलेंडर द्यावी ही आमची अपेक्षा। आपण बघतोय की सरकारनं व्यावसायिक सिलेंडर संपूर्णपणे बंद केले असताना आज बाजारामध्ये त्याचे भयंकर परिणाम आपल्याला जाणवताना दिसत आहेत। विट्यातील गजबजलेल्या ठिकाणी असलेले प्रकाश टी सेंटर या ठिकाणची परिस्थिती बघा, ते आपल्याला चहा आणि कॉफी फक्त या इलेक्ट्रिक शेगडीवरती करून देत आहेत, परंतु त्यांचा नाश्ता सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होते, तो नाश्ता मात्र आता पूर्णतः बंद झालेला आहे, कारण सिलेंडरच मिळत नाही। त्यामुळं नाश्ता देणार कसा अशी परिस्थिती आहे। यामुळं फक्त चहा विकून यांच्याकडे असलेले कामगार असतील, इतर लाईटचा खर्च असेल किंवा भाडं असेल, हे सगळं त्यांना यातून कसं भागवता येणार हा खरा त्यांचा मोठा प्रश्न आहे। आणि हे मात्र आपण नक्की बघतोय की सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळं बाजारात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की विट्यातील न्यू अभिरुची भोजनालय जी की मायनी रोडवरती आहे, मटण म्हणजे नॉनव्हेजसाठी सुप्रसिद्ध असं हे हॉटेल नेहमी ग्राहकांनी खचाखच भरलेलं असतं। आज आपण त्या हॉटेलची काय परिस्थिती आहे, कारण सिलेंडर बंद, व्यावसायिक सिलेंडर बंद झालेत, त्यामुळे या हॉटेलची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी आपण आलो आहे। नेमकं काय सांगाल, काय परिस्थिती आहे, सिलेंडर बंद झालेत, म्हणजे व्यवसायावर परिणाम होतो आहे का? व्यवसाय परिणाम होतो आहे। आम्ही सिलेंडर बंद झाल्यापासून चुलीवर करतो आहे। बरं, 3 दिवस झालं चुलीवर करायला लागलेलं आहे। सिलेंडर टोटल सिलेंडर मिळतच नाही आता। बघा, चला बरोबर चला, आपण बघतोय की हे न्यू अभिरुची हॉटेलमध्ये मटण थाळी हे सुप्रसिद्ध असं हॉटेल आहे। या आपण स्वयंपाकघरात आपण जातो आहे, हे त्यांचं नेहमीचं रेग्युलर किचन आपण बघतो इथं। या किचनमध्ये इथं त्यांचा सगळा जे काही ऑर्डर्स येतील ग्राहकांच्या ते बनवल्या जातात, परंतु संपूर्णपणे बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत हे कारण असल्यामुळंच त्यांनी हे जे गॅस शेगड्या आहेत त्या बंद ठेवलेत। यांनी हे नियोजन केलं आहे, नेमकं कुठं केलं आहे ते आपण बघूयात जाऊन, चला।
म्हणजे आता सगळंच टोटल सगळेच सिलेंडर बंद झालेत याच्यातनं. मग तुम्ही इकडे कशात नियोजन केलं आहे? चुलीचं नियोजन केलेलं आहे मी तर. चुलीचं नियोजन. बघा आपण इथं त्यांनी ही चूल तयार केली आणि चुलीवरच हे सगळा स्वयंपाक त्यांचं बनवायचं चालू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा तांबडा रस्सा बनतो आहे, म्हणजे ग्राहकांचं किती मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या हॉटेलला आहे. आणि असं हे रुटीन बसलेलं हॉटेल आज फक्त आणि फक्त सिलेंडर नसल्यामुळं ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि नेमकं काय सांगाल, अजून जर सिलेंडर असंच बंद राहिलं तर तुम्ही काय नियोजन करणार? आम्ही नियोजन म्हणजे आता आमचं खिमा मटण पांढरा रस्सा असते. आता आम्ही खिमा बंद केलेला आहे. तर सुक्कं मटण तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे 3च वस्तू देतात आम्ही. बरं. आणि भाकरी कारण चपाती देत नाही, कारण सिलेंडर नसल्यामुळं देत नाही आम्ही, नुसतं चुली हे करतोय आम्ही. बघा, फक्त सिलेंडर व्यावसायिक सिलेंडर बंद झाले तर आपण बघतोय बाजारात किती मोठी खळबळ उडाली. हे सुप्रसिद्ध असं रुचिरा हॉटेल, न्यू अभिरुची हॉटेल जे आहे, तर ते फक्त आणि फक्त सिलेंडर नसल्यामुळं त्यांना जो काही स्वयंपाक बनवता येईल तो फक्त ते इथं आता चुलीवरती बनवत आहेत. आणि बाकीच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच डिशेस त्यांनी या जेवणातून बंद केलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही मनसोक्तपणे आता जेवणाचा आस्वाद घेता येणार नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे. हॉटेल न्यू रॉयल म्हणून आहे कराड रोडचं, आपण तिथं आलो आहे. व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळं अनेक हॉटेल्समध्ये अनेक अडचणी येत आहेत. हॉटेल मालकांना अगदी तारेवरची कसरत करून हॉटेल चालवावे लागत आहेत, कारण एवढा मोठा कामगार वर्ग, रोजचं लाईट बिल, भाडं, असा सगळा खर्च जर चालवायचा म्हटलं तर त्यांना रोजचं हॉटेल व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. परंतु फक्त आणि फक्त व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळं त्यांना या अडचणी येत आहेत. आपण या हॉटेल न्यू रॉयलमध्ये आलो आहे. नेमकं काय परिस्थिती आहे? व्यावसायिक सिलेंडर बंद झालेत, आता तुम्ही काय नियोजन केले? आता फक्त 2 दिवस चालवले एवढा आपल्याकडे गॅस आहे आता अवेलेबल. आता आपण आता चुलीवरचं नियोजन चालू आहे. पाठीमाग आपण चुलीवरचं नियोजन करतोय आता इथून पुढं काय असेल ते चुलीवरती करायचं चालू आहे. चुलीवरचं तुम्ही जेवण देत असताना काही डिश अशा असतात की त्या गॅसवरतीच फ्राय करावं लागतात, त्या तुम्ही बंद ठेवणार का काय पुढे? नाही, आता ठराविकच चालू करावं लागेल. जेवढं चुलीवरती होतंय तेवढंच करणार, ज्यादा म्हणजे काय करता येणार नाही. कारण कसं बाकीच्या गोष्टी चुलीवरती करता येत नाहीत, पनीरच्या वगैरे भाज्या म्हणलं तर ते होत नाही त्याच्यावर. काय मटन चिकन वगैरे आहे, नॉनव्हेजचं आहे, तेवढं बऱ्यापैकी करता येईल त्याच्यामध्ये. आता चुलीवर गॅसवर तर जसा ग्राहकांची गर्दी असल्यानंतर जसं ऑर्डर होतात तसं चुलीवर होतील का? नाही, एवढं फास्टमध्ये नाही होणार, कारण लिमिट पडतंय त्या सगळ्या गोष्टीला. आपण बघतोय की किती भयानक अडचणीतून हे हॉटेल व्यावसायिक जात आहेत. जर गॅसवरती हॉटेल फुल भरलं असलं तरी गॅस असल्यामुळं ऑर्डर पटकन त्यांना सर्व करता येते, ऑर्डर तयार करता येते. परंतु चुलीवरती काही ठराविक ऑर्डरच, म्हणजे रस्सा असेल किंवा मटन चिकनच्या डिश असतील तेवढ्याच बनवता येतात, बाकीचं कुठल्याही ग्राहकांना मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकही मोठ्या संख्येनं इथं येईल का हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता इथून पुढं म्हणजे काय वाटतं तुम्हाला की लवकर गॅस सुविधा चालू व्हावी का काय? इथून पुढं लवकरात गॅस सुविधा लवकर सुरू व्हावी असं वाटते का? नाही, चालू झालं पाहिजे ना, त्याशिवाय पुढचं काय करायचं, पुढचं भविष्य अंधारातच आहे ना. गॅस या हॉटेलमध्ये पण आपण बघतोय की फक्त आणि फक्त सिलेंडर गॅस पुरवठा बंद त्यामुळे यांना प्रचंड मोठ्या अडचणीतून जावं लागतं. आपण बघितलं हे जर असं चालू राहिलं तर मात्र हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत येणार, एवढं मात्र नक्की. विट्यातील शुद्ध शाकाहारी असलेलं गोकुळ भोजनालय हे नेहमी गजबजलेलं असतं. आज त्यांच्याशी चर्चा करतोय की व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळं नेमकं काय परिणाम, म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय होईल? काही दिवसात धंदा म्हणजे चालवण्याची परिस्थिती बंद करण्याची वेळ येईल, किंवा चुलीवर हे वगैरे पहिली जी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं करण्याची वेळ येईल. चुलीवर करत असताना आणि गॅसवरती करत असताना फरक आहे, तेवढं तुम्ही कस्टमरला सेवा देऊ शकाल का? नाही, आपण कसं आहे आत्ता हे इमारतीच्यामुळं चुलीचं काय करू शकतच नाही. पहिलं जसं मातीचं किंवा हे घरं होती त्यावेळी आपण जे जुन्या पद्धतीने तिथं करत होतं तसं इथं काय करता येणार नाही. हे गॅसशिवाय काय पर्यायच नाही आत्तासुद्धा. असंच जर अजून काही दिवस बंद राहिली, सिलेंडर मिळण्याचं जर बंद झालं तर तुम्हाला काय काय पाळी येईल? आता काय सांगता येत तुम्ही असं चालू आहे असं म्हणजे कसं आता काय मिळेल त्याच्यावर, नाही तर मग बंद ठेवायचं, मग काय करायचं. विटा बस स्थानकात शेजारील हॉटेल सिद्धीमध्ये आपण आलो आहे की व्यावसायिक सिलेंडर
बंद झाल्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. काय सांगाल नेमकं? आता सिलेंडर बंद झाल्यामुळे 3 ते 4 दिवस आपण कसं तरी हॉटेल चालवू शकू. मोठा प्रश्न असा आहे की आपल्या परिसरामध्ये हॉस्पिटल्स भरपूर आहेत आणि त्या हॉस्पिटलमधील सकाळच्या वेळेला नाश्त्याला येणारे पेशंट्स, परत ॲडमिट असणाऱ्या पेशंटना घेऊन जाणारे नाश्त्याचे पदार्थ हे कसे पुरवायचे हा मोठा प्रश्न आम्हाला आता पडला आहे. बाकी लोकांचं काहीतरी होऊन जाईल, पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या लोकांच्यासाठी लागणारा नाश्ता कसा पुरवायचा हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. 2-3 दिवस आम्ही कसं तरी आता ही सर्व्हिस सेवा देऊ. आम्हीसुद्धा आता असा विचार करतो आहे की जास्त गॅस ज्या ॲटमला लागतो त्या गॅस ॲटमच बंद करायचे आणि कमीत कमी गॅस ज्याला लागतो तो ॲटम फक्त चालू ठेवायचे. पण याचा परिणाम ग्राहकावर होणार आहे की काही वस्तू ग्राहकांना ज्या गॅसवर बनणार असतात त्या मिळणार नाहीत आणि तुम्ही ज्या इलेक्ट्रिक याच्यावर जेवढ्या बनतील तेवढ्याच तुम्ही जर ठेवल्या तर व्यवसायावर परिणाम होईल असं वाटते का? 100% व्यवसायावर परिणाम होणार, कारण लोकांना जे खायचं आहे ती जर मिळालं नाही तर लोक ती घेणारच नाहीत ना. आणि इलेक्ट्रिकवर आपण अशा किती वस्तू पुरवू शकतो? 2 नाही तर 3 ॲटम आहेत फक्त इलेक्ट्रिकवर आहेत ते. पिझ्झा, बर्गर आणि सँडविचशिवाय दुसरं काहीच इलेक्ट्रिकवर नाही. बाकी सगळं डोश्याचे सगळे ॲटम, पुरी भाजी, कुर्मापुरी हे सगळं गॅसशिवाय पर्यायच नाही ह्याला. ते बंद करावे लागतील. जर ह्या 2-3 दिवसात जर सप्लाय जर व्हायला लागला तरच हॉटेल चालू ठेवू शकतो, अन्यथा बंद करण्याशिवाय पर्याय नाही. कारण इथं तुमचा जो कामगार आहे जर व्यवसाय झाला तर हे सगळा खर्च तुम्ही भागवू शकाल कामगारांचा आणि काही 4 पैसे नफा राहू शकतोय. परंतु हा सिलेंडर बंद झालं तर काय परिस्थिती होईल? काय कामगारांना तर फारच अवघड परिस्थिती होणार आहे. त्यांनासुद्धा परत जेवण कुठून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे आम्हाला. कामगारांना तर जेवण दिलंच पाहिजे. भले जर हॉटेल बंद असलं तरी कामगारांना सुद्धा जेवण दिलं पाहिजे. त्यांना परत कशावर द्यायचं? चूल तर काय आपण इथं कुठं लावू शकत नाही. हे चुलीवरचं करणंसुद्धा फार मुश्किलीचंच काम आहे ते. आपण बघतोय की भारत तसा युद्धामध्ये सहभागी नाही. युद्ध इराण आणि अमेरिका, इस्रायल या देशामध्ये सुरू आहे, तरी इतका भयंकर परिणाम आपल्या या सर्वसामान्य जनतेला भोगायला लागतो आहे. हॉटेल्स जवळजवळ सगळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हॉटेल मालकांना व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळं अनेक पदार्थ बंद करावे लागत आहेत आणि त्यामुळं ग्राहक कमी आल्यामुळं त्यांचा कामगारांचा पगार असो, त्यांना रोजचं जेवण असो, ते कसं द्यायचं या चिंतेत ते सगळेजण आहेत. त्यामुळे आता सरकार नेमका काय निर्णय घेते याकडंच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. प्रत्यक्षात युद्धामध्ये सहभागी नसताना जर इतकी भयंकर परिस्थिती होत असेल तर प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेल्या देशांची अवस्था काय झाली असेल हे आपण नुसती कल्पनाच केली तर तिथला भयंकर म्हणजे परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. परंतु आपण प्राईम न्यूजच्या माध्यमातून विटा शहरातील प्रमुख गर्दीतील गजबजलेली हॉटेल्समध्ये काय परिस्थिती आहे ही तुमच्यासमोर मांडली. त्यावरून युद्धाचे परिणाम किती भयंकर आहेत हेही दिसून येतं आहे आणि त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांच्या बरोबर अनेक कामगारांच्यावरती म्हणजे त्यांच्या उपजीविकेचं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे एवढं मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.